आलेली आरक्षण बचाव यात्रा आता संभाजीनगरमध्ये आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की इथे टेची उभारणी करण्यात आलेली आहे। बाळासाहेब आंबेडकर आज या यात्रेचा समाप्ती होणार आहे। आरक्षण बचाव यात्रेचे आलेल्या कार्यकर्त्यांनी काय म्हणणं आहे ते काय वाटतं या यात्रेबद्दल? आरक्षण बचाव यात्रा जी बाळासाहेबांनी काढली त्याबद्दल काय बोलतात? आम्हाला खूप आनंद होत आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा हातात घेतला आहे आणि हाताळत आहेत कारण की बाबासाहेबांच्या नंतर फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरच ही जे आहे ओबीसी एससी एसटी ओबीसीला आरक्षण मिळवून देऊ शकतील ही सर्वांची आशा आहे। कारण की बाळासाहेबांच्या व्यतिरिक्त कुठलाही नेता आजपर्यंत रस्त्यावर उतरलेला नाहीये। आज 25/6/2024 पासून तर आज 7/8/2024 पर्यंत बाळासाहेब आंबेडकर सारखे पावसामध्ये सततधार पाऊस चालू असताना सुद्धा एससी एसटी ओबीसीचं आरक्षण हे वाचलं पाहिजे म्हणून आज इथं आमखास मैदानावरती बाळासाहेबांचा समारोपीय कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमानिमित्त आम्ही सांगू इच्छितो की फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या नंतर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सर्वांना न्याय हक्क मिळवून देऊ शकतील। काय म्हणतात दीदी, काय वाटतं या आरक्षण बचाव यात्रेनिमित्त? सर 25 तारखेपासून ही दीक्षाभूमी चैत्यभूमीवर ही यात्रा सुरू झालेली आहे आणि जे तळमळ आहे बाळासाहेब आंबेडकरांची बहुजन समाज एकत्र झाला पाहिजे, सत्तेत आला पाहिजे, ही जी तळमळ आहे ती बहुजन समाजाची तळमळ समजून घेतली पाहिजे आणि खरंच हे जे संख्या सभेला जे उपस्थित आहेत सगळे ओबीसी बहुजन समाज सगळं उपस्थित यांनी सगळ्यांनी एक मतदान करून ह्या संख्येचं रूपांतर मतदानामध्ये करून ओबीसी जे काही प्रमाणात तरी आमदार खासदार आले पाहिजे तर ओबीसी आरक्षण टिकल या निमित्ताने ही बाळासाहेबांनी सभा आयोजित केली आहे तर की ओबीसीचे 100 तरी आमदार कमीत कमी आल्याशिवाय आरक्षण टिकणार नाही। काय म्हणता भाऊजी, काय वाटतं याच्याबद्दल? आरक्षणाला बाळासाहेब खूप लढत आहे आणि शेवटचं आरक्षण राहणार आहे। जीव गेला तरी आम्ही मागे हटणार नाही म्हणून आम्ही नांदेडहून आलेलो आहोत। आज 200 लोक आमच्या सोबत आलेले आहेत। प्राण गेला तरी आम्ही मागे हटणार नाही म्हणून आमची जीत आहे आणि सगळ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि बाळासाहेब हे देणार म्हणजे देणार हे शेवटच्या काळाची रेख आहे। बाळासाहेब एवढे खूप छान असं कार्यक्रम घेत आहेत म्हणून आमचा लढा ह्या समाजासाठी आहे आणि प्राण गेला तरी आम्ही मागे हटणार नाही पण ही शेवटची बहुजनाची लढाई आहे आणि गरीबाला आरक्षण मिळालंच पाहिजे। आपण पाहू शकतो की हजारोच्या प्रमाणे इथे उपस्थित नागरिकांमध्ये एवढंच म्हणणं आहे की बाळासाहेब आमचं ओबीसीचं आरक्षण बचाव करतील। नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर, राम बुधवान।